100% इथेच आहेत? हो सर, इथंच. त्याकरता मी CCTV फुटेज काढले. बघा सर. रूम नंबर काय? रूम नंबर 109. सर सॉरी टू इंटरप्ट, पण मला असं वाटतं ह्यावेळेस आपण पोलिसांची मदत घेऊया. ते लोक या गावातली पण नाही आहे आणि गुंड प्रवृत्तीचे. त्यांच्याकडे हत्यार वगैरे असले तर काळजी घ्या सर. फडके, तुम्ही रिक्षाने जाताय की चालत? सर थांबतो मी इथे. गुड. स्टे हियर अँड हॅव सम कॉफी. कोणी का असे ना, आता त्यांची गाठ आहे ना या तुफानाशी. नाही त्यांची नावं हेलपाटून टाकली ना तर नाव अर्जुन कवठेकर नाही लावणार. कोण आहे रे तू? रूम सर्व्हिस. अशी एंट्री यायला तुका बच्चन आहे का? हा, तुझ्या बापाने अशी रूम सर्व्हिस दिली का? बाप नाही, मी देतो. हॅलो प्रिया, बाहेर आहे. दादा, प्रिया इकडे ये. दादा अरे हीच होती का ती मुलं? हो, हीच आहेत. ह्या मुलीची छेड काढली. अरे खाली उतर आधी खाली. अरे मरतील ना ती पोरं. ही मुलगी कोण आहे माहित आहे का? माझी बहीण आहे आणि माझं नाव काय? अर्जुन कवठेकर. माफी मागा तिची. हे पाय धरून. परत जर कुठल्या मुलीची छेड काढली ना तर हात ना हात. चल रॉकेट करून गळ्यात घालेन, लक्षात ठेव. सोड रे सोड. यो काय करतो अजून? काय मॅटर काय? अरे दादा, ते आम्ही देवळात गेलो होतो तेव्हा या मुलांनी माझी छेड काढायचा प्रयत्न. थांब, एक शब्द बोलू नको. उगाच तो इस्त्री खराब केली रे. हे बरे हे मारतलो त्यांना मरतली ती पोरा. अरे सोड. अरे कुठे ओट ओट छेड काढतो. माहिती कोणाची बहीण आहे ती? दादा माफ करा. हो ताई माफ करा. सांगा ना. अजून किती भाऊ आहे तुम्हाला? अजून 2 आहेत. बोलू का? अगं तू नाही नको. एवढा मार पुरेशी. तर ह्यांना माझा शिस्का दाखवतो. बलराम, दिलेल्या माणसाला मारण्यात कसला आला रे पुरुषार्थ?
हॉस्पिटलमध्ये घेऊन जायल ना एवढंच झेपेल तुला. मी चोरी करायला आली आहे हे माझं मला तरी माहितीये. तुझ्यासारखं नाही सज्जनपणाचं आव्हान. अर्जुन कवठेकर, तू रॅपर ब्रँडेड वापरतो पण आतनं लिमलेटची गोळी आहे. तुझ्या खोट्या सज्जनपणाच्या चिंधड्या तर उडवणारच आहे, पण आता ट्रायलला टवका उडवते. सावित्री, लागलं तर नाही ना तुला? नाही, ठीक आहे. फडके, तिने मला धक्का दिलाय, तिला काय विचारताय? सर, तुम्हाला लागलं नाही ना? फडके, मला विचारा असं मला नाही म्हणायचं. तिने मला धक्का का मारला हे तिला विचारायचंय. थांबा तुम्ही. हो मिस वशिला, हा काय प्रकार आहे? अहो, मी तर जात होते, तुम्ही आलात मध्ये. अच्छा, मी मध्ये आलो? तुमचं डेस्क कुठे? इथे? मग तुम्ही इथे काय करताय? कसं आहे मिस वशिला, चुकीच्या ठिकाणी चुकीची माणसं असली ना की धक्का हा लागतोच. चुकीचं ठिकाण? फडके साहेब, मी चुकीच्या ठिकाणी उभी होते का? म्हणजे मी इथूनच जाणार ना माझ्या डेस्क पाशी. हा दरवाजा चुकीच्या ठिकाणी आहे का? सावित्री, कशाला विषय वाढवते? सॉरी म्हण आणि गप्प बस. अच्छा, असं करायचंय का? सॉरी सर, गप्पा बसते. नाही नाही नाही, तुम्हाला काहीतरी बोलायचंच असेल ना, तुम्ही कसं गप्पा बसाल? काहीतरी असेलच. नाही नाही नाही, तुम्ही जा. ओ, आता तुम्ही मला जायची ऑर्डर देताय का? अहो नाही, तसं नाही, म्हणजे मी कुठं जाऊ हे विचारत होते. मी काय करू? काम करा. मी काय करू म्हणे? काम तर केलंच आहे. थोरल्या पैसेत जेवण तयार आहे, तुम्ही म्हणाला तर पानं वाढून देऊ? नाही, नको. अर्जुन यायचं आहे अजून. बरं, प्रियाचं जेवण तिच्या खोलीत नेऊन द्या तिला. बरं. आणि हां, तुमच्या मुलीला जरा सांगा, लावणी गाते ना ती? आवाज येतोपर्यंत आला? माफ करा ना भाईसाहेब. नाही, गाते चांगली, तिला म्हणावं आज नको गाऊस. काय आहे, अर्जुनचं डोकं फिरलंय, आणि एकदा का त्याचं डोकं फिरलं ना की अख्खं घर शांत असतं. तुम्ही नवीन आहात, तुम्हाला माहित नाहीये म्हणून सांगते. उगा स्वतःवर काहीतरी ओढावून घ्याल. मी लगेच जाऊन सांगतो. काय करायचं बाई या अर्जुनचं? दादा, तुला भूक लागली आहे का? थांबा, वाढायला घेते. तुला जो प्रश्न पडलाय तोच प्रश्न मला पडलाय. कसला प्रश्न? हेच, काय करायचं या अर्जुनचं? हाती तेथे माती.
ताई तुला उतावीळपणा वाटेल माझा, पण खरं सांगू का, अर्जुनच्या लग्नाची काळजी वाटते मला. जवळजवळ वर्ष होत आलं भाऊजींना जाऊन. लग्न करायला पाहिजे त्याचं. भले तू किती वाईट वागू दे माझ्याशी, टुसडेपणाने वागू दे, काही बोलू दे, काळजी वाटते त्याची. तुला त्याची काळजी वाटते, ऐकून बरं वाटलं. मला त्याची काळजी वाटत नाही की काय? तर हे असं वागण्यामागचं त्याचं कारण आहे अर्जुन. लहानपणापासून ते टीव्हीवर महाभारत पाहिलं का नाही, त्यातल्या शकुनीला पाहून त्याला सगळे मामा खलनायकाच वाटायला लागले काय? तुला पण तसंच वाटतं काय? अरे नाही रे विशुदा, अर्जुन तुझ्या बरोबर नीट वागत नाही हे माहिती आहे आम्हाला, पण चुका तुझ्याकडनं पण झाल्यात ना. म्हणजे आता हा विषय माझ्या चुका काढायचा आहे की त्याच्या लग्नावर बोलायचा विषय आहे? नाही नाही, तुला काय वाटतं मी याच्यावर बोलूच नाही का? स्टॉप करू का अरे विषय? अरे नाही रे बाबा, तसं नाहीये. मी पण 17 ठिकाणी बोलणी करून बसले, पण ह्याला मुलगी पसंत पडली पाहिजे ना. आता आजच त्या खानविलकरांच्या मुलीचं स्थळ आलं होतं. मी विषय काढणारच होते, पण सकाळी बघितलंच ना कसा गोंधळ झाला. ते किती मारलंय त्यांनी त्या गुंडांना. प्रिया बाबतीत त्यांनी जे केलं ते चुकीचंच होतं, पण ह्याने ज्या पद्धतीने त्यांना मारलंय ना, मला ती पोरच बिचारी वाटायला लागली. तळ घेऊन ज्या मुली येतात ना, त्या मुली पण मला बिचाऱ्या वाटतात. का? अरे का म्हणजे हा कसा आहे ते आपल्याला माहिती आहे, त्यांना कुठं माहिती आहे? नाव अर्जुन आहे, पण एकदा का तांडव करायला लागला ना की भगवान शंकर संचारतो त्याच्यात. त्याच्यावर लगाम घालायला ना पार्वती सारखी खमकी मुलगीच पाहिजे. बघू आता काय होतंय ते. करेक्ट ट्रॅकवर आहेस. तुझ्या नजरेतल्या टप्प्यात पोरगी आहे. तुझी नजर पडली, माझं काम झालं. होईल, तुझ्या मनासारखंच होईल. सर सापडत नाही फोन तुमचा. फडके, तुम्ही गेले 4 तास मला एकच गोष्ट सांगताय की सापडत नाहीये, सापडत नाहीये. काहीतरी वेगळं बोला फडके. फडके, बाजूला वा. गाडी चेक केली का? हो सर, मी चेक केली. मी सेफर साईड म्हणून पोलीस स्टेशनला कंप्लेंट सुद्धा दिली आहे. त्यांनी ती रजिस्टर केली नाहीये, तर त्यांना सिम कार्ड ब्लॉक करायला सांगू? नाही, म्हणजे ते आपण करूच, पण मला असं वाटतंय फडके की मी इथे मोबाईल आणला होता. हा सर, आठवलं. तुम्ही त्या लॉजमध्ये गेले तिथं चुकून राहिला असेल. नाही हो फडके, तुम्ही आपल्या घरी फोन करा आणि विचारा. एक मिनिट, माझ्या मोबाईलला फोन करा. फोन पण लागत नाहीये ह्याचा. काही वाईट तर घडलं नसेल ना? निवा लक्ष असू दे रे बा. सावित्री, काय ग हे? माझी मदर माऊली नेहमी म्हणते संध्याकाळच्या वेळी इडापिड्या टळो म्हणून दिवा लावावा. किती कोणाची आहेस ग तू? तुझ्या आईने तुझ्यावर चांगले संस्कार केले.
फडके येस सर. आपण मगाशी याच एरियामध्ये आलो होतो. इथेच शोधावं लागेल. जरा बघा त्याच्या खाली वगैरे बघा जरा शोधा. काय झालं रे? हे अगं कृष्णाई माझा फोन नाही सापडत आहे. हरवलाय बहुतेक. तरीच तुझा फोन लागत नव्हता. आई साहेब मी आलेच. कुठे ठेवला होतास? अगं मी खोलीतून बाहेर आलो आणि मग त्यानंतर ऑफिस. ए प्रिया, हे जरा बाहेर आहे ना. आले. हो. तू माझा फोन बघितलास का? नाही रे. खाली आहे, जरा शोधायला मदत कर. आले आले. हॅलो. हा बोल ना. काय काय? मी लगेच निघतोय. अडके काय झालं? सर मला गावी निघावं लागेल. आईला ऍडमिट केलंय. निघा ताबडतोब जा. सर उद्याची मीटिंग आहे. कॅन्सल. तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका. तुम्ही ताबडतोब गावी जाणे. हा, आपली दुसरी गाडी आहे ना ती घेऊन जा. बस वगैरेच्या फंद्यात पडू नका. ओके येतो. फडके काळजी करू नका. तुमची आई लवकर बरे होती. धन्यवाद आई साहेब. ते आभार वगैरे नंतर. निघा सावकाश जा. काय होतं कळवा. सर तुमचा फोन. माझा फोन तुमच्याकडे कसा? सर तुम्ही ऑफिस मधनं गेल्यावर मी केबिन मध्ये गेले होते. मग तेव्हा फोन पाहिला. मला वाटलं चुकून राहिला असेल म्हणून घेऊन आले. सावित्री, कधी कधी आम्हाला वाटतं ना तू आमच्या घराच्या अडचणी सोडवायलाच आलीयस. सोपतेच बघ तू अर्जुनला. एम्प्लॉई म्हणून ग. थँक्यू म्हण. मी ऑफिस मध्ये नसताना माझ्या केबिन मध्ये का गेलात? कशासाठी? मायला या का कशासाठीच्या तर या तिरसटला सांग काहीतरी, नाहीतर अडकशील. मिस सावित्री, आय आस्क्ड यू समथिंग. तुम्ही केबिन मध्ये का गेलात? तर मी काही गुन्हा वगैरे केलेला नाहीये. मी कामासाठी म्हणूनच गेले होते. ते शहान कंपनीच्या पेपर्सवर सह्या हव्या होत्या तुमच्या. ऑफिस मध्ये नसताना कोणाच्या सह्या घेतल्यात? अहो मला कुठे माहित तुम्ही ऑफिस मध्ये नाही आहात. केबिन मध्ये गेले तेव्हा समजलं. मग जशा गेल्यात तसं परत यायचं. टेळणी करायची काय गरज? ठीक आहे, चुकलं. एक काम करते, तुम्ही मला फोन द्या परत. मी ऑफिस मध्ये ठेवून येते. मग तुम्ही परत जा आणि घेऊन या. म्हणजे कसं तुम्हाला पण त्रास नको, मला पण त्रास नको. आगाऊ बोलायचं नाही माझ्याशी. सुरुवात तर तुम्हीच केली. अरे किती भांडताय. मी दोघही ना सारखेच आहात आणि तुमचा राग पण सारखाच आहे, जळत्या निखाऱ्यासारखा. वार द्यायची खोटी, लगेच आग भडकते. अहो आईसाहेब तसं काही नाहीये. तसं नाही कसं? मंदिरात बघितलं ना मी, तेव्हाची गोष्ट वेगळी होती, पण आताच काय? आता आईसाहेब बघा की, मी एवढी मदत केली यांची तर माझ्यावरच खार खाताय. लक्षात ठेवायचं, तुम्ही एम्प्लॉई आहात. ते ऑफिस मध्ये. इथं आमची मुलगी आहे, ती तुझी एम्प्लॉई नाही. करेक्ट नाव आहे मिस वशिला. ए कुठं चालला?
बरोबर म्हणतीये ती. तिने एवढा तुला फोन दिला, तिला थँक्यू म्हणायचं तर तू चाललास कुठं? आणि वरून ती चोर असल्यासारखं तिलाच काय प्रश्न विचारतोस? थँक्यू म्हण. हा? थँक्यू म्हण. हा हेच हेच काय हेच थँक्यू म्हण. काय म्हण थँक्यू. म्हंटल. ए दादा, मी नव्हतं म्हणायचं, तू म्हणायचं होतंस. कसला बदमाश आहे ना. तू लक्ष देऊ नकोस ग. त्याच्या इच्छेविरुद्ध तुम्ही काही वदवून घेऊ शकत नाही त्याच्याकडून. असाच आहे तो, पण फक्त वरूनच असा आहे. म्हणजे रूप वाघाचं असलं ना तरी काळीज अगदी सश्याचं आहे. आम्ही आलोच त्याच्या जेवणाचं बघू. हो. ढेकळ सशाचं, मगरीचं काळीज आहे या तिरसाट माणसाचं. किती पोळ्यात का तुम्ही. लवकरच याचा खरा चेहरा तुमच्या सगळ्यांच्या समोर आणते का नाही पाहत.